कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या गृहिणी लक्ष्मी संजय सागर यांनी लस कल्याणाची या उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण जनजागृती करत आरोग्य चळवळीला बळकट केलं। त्यांच्यासारख्या लसीकरण चॅम्पियन्सच्या अथक प्रयत्नांमुळे आनंदवाडी परिसरामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती वाढली आहे। लक्ष्मी सागर कल्याण पूर्वेतील आनंदवाडी बुद्धविहार परिसरात कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना नियमित बचत, कर्ज, कौटुंबिक अर्थसंकल्प आणि सोबतच छोट्या उद्योगाची माहिती देण्यास सुरुवात केली। ZMQ संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या लस कल्याण मोहिमेत देखील त्या हिरिरीनं सहभागी झाल्या। परिसरात आरोग्यविषयक तक्रारी, लसीकरण, स्वच्छता, शिक्षण आणि महिला अधिकार या संदर्भात त्यांनी अनेक छोट्या बैठकांचं आयोजन केलं। विशेषतः माता आणि बाल आरोग्य, वेळेवर लसीकरण आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांजवळ संवाद साधला। अनेक महिलांना लसीकरणाचं वेळापत्रक, फायदे आणि दुष्परिणामांविषयी योग्य माहिती नसल्यामुळे अनेक बालकांचं लसीकरण अपूर्ण राहिल्याचं चित्र आनंदवाडीत होतं। ही परिस्थिती बदलण्यासाठी लक्ष्मी सागर यांनी पुढाकार घेतला। मी लस कल्याणमध्ये ग्रुपमध्ये जॉईंट आहे, तर मला हे खूप आवडलं। तर मी माझ्या मित्रमैत्रिणीला, माझ्या भावंडा ह्यांना सगळ्यांना मी सांगते, घरोघरी मी जाऊन सांगते, त्यांना पोहोचते। लसीकरण म्हणजे सुई टोचणं नव्हे, तर भविष्यातील आजारांपासून संरक्षण कवच असल्याचं त्यांनी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं। पोलिओ, गोवर, धनुर्वात, हेपेटायटिस यांसारख्या आजारांपासून लसीकरण कसं संरक्षण देतं याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली। त्यांच्या ह्या जनजागृतीचे परिणाम ZMQ संस्था, कल्याण डोंबिवली महापालिका आणि पुढारी मीडियाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या लस कल्याण मोहिमेत आनंदवाडी परिसरात दिसलं। ज्या भागात लसीकरणाचं प्रमाण कमी होतं त्या ठिकाणी आता माता स्वतःहून लसीकरण केंद्रामध्ये येऊ लागल्यात। परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील या बदलाची दखल घेतली आहे। लसीकरण जनजागृती मोहिमेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल लक्ष्मी संजय सागर यांनी लस कल्याण उपक्रमातील जानेवारी 2026 साठी चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आली। हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक कामगिरीचा असला तरी त्यामागे आनंदवाडीतील अनेक कुटुंबांच्या आरोग्य सुरक्षेची कथा दडलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।